नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत दम आलू। दम आलू बनवण्याचे तसे वेगवेगळे प्रकार असतात। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दम आलू बनवले जातात। आज आपण ढाब्यावर ज्या प्रकारे दम आलू बनवले जातात त्या प्रकारे दम आलू बनवणार आहोत। एकदम पंजाबी स्टाईल दम आलू बनवणार आहोत। तर चला रेसिपी सुरू करूया। दम आलू बनवण्यासाठी इथे आपण बटाटे घेतलेले आहेत। लहान साईजचे बटाटे आहेत, छोटे छोटे बटाटे असतात ना लहान साईजचे, ते मी काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला पहिले ना हे धुवून घ्यायचे, 2-3 वेळा चांगले पाण्याने धुवून घ्यायचे। वरती माती असते ते निघून जाण्यासाठी आपण 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे, चांगले चोळून चोळून धुवायचे। आता पहिले ना मी आधी हे धुवून घेते चांगले। आता इथे बटाटे आपण धुवून घेतलेले आहेत, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। माती असते बटाट्यावर त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता हे धुतलेले बटाटे आहेत ना ते आधी पुसून घ्यायचे। आपले एखादा कॉटनचा वगैरे कपडा घ्यायचा आणि पुसून घ्यायचे, जेणेकरून याचं जे पाणी आहे वरचं ते निघून जाईल। अशा प्रकारे एखाद्या कॉटनच्या कपड्याने, चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचे वरचं पाणी जाण्यासाठी। आता बटाटे आपण इथे चांगले पुसून घेतलेले आहेत। आता वरची साल आहे आपल्याला ती काढून घ्यायची आहे बटाट्याची। सर्व बटाट्यांच्या ना वरच्या साली काढून घ्यायच्या। डायरेक्ट बटाटे घ्यायचे नाहीत, साल काढूनच बटाटे घ्यायचे। आपण इथे बटाटे सर्व सोलून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले बटाट्यांची। आता पुढची प्रोसेस आहे, बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। एक तर शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला, त्याच्यामध्ये मी तेल घालते। आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत बटाटे, त्यामुळे जास्त तेल वापरणार नाही आहे। कमी तेलामध्ये आपण बटाटे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, गॅस स्लो करायचा आणि बटाटे सोडायचे। फास्ट गॅसमध्ये पटकन सोडायचे नाहीत, नाहीतर तेल अंगावर उडू शकतो, कारण बटाटे ओले असतात, त्यांच्यामध्ये ओलसरपणा असतो, म्हणून गॅस स्लो करायचा, नंतर गॅस फास्ट करायचा। आणि मी बटाटे सर्व घालून घेते। आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत। यांना ना परतत राहायचं आहे, गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि यांना सतत असं परतत राहायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूने ते फ्राय होतील। एकदम गोल्डन ब्राऊन सारखे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। इथे आपण बटाटे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। लाईट ब्राऊन कलर झालेला आहे बटाट्यांचा, जास्त पण मी काळपट असे करणार नाही आहे। आता इथे आपले बटाटे फ्राय झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये। बटाटे आपण थंड करायला ठेवलेले आहेत, तेल कमी केलेलं आहे मी। त्याच कढईमध्ये 3 उभे चिरलेले कांदे घालत आहे। आपल्याला एक पेस्ट करून घ्यायचे। इथे मी 1 इंच आला पण घालत आहे आणि इथे 6-7 लसूणच्या पाकळ्या घालत आहे। कांदा चांगला ब्राऊन करायचा आहे, आपल्याला याची पेस्ट करायची आहे। त्याच्यासाठी आधी आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, ब्राऊन करायचा आहे, कांद्याला हलका मऊसर करायचा आहे। इथे आपला कांदा हलका ब्राऊन झालेला आहे। त्याच्याचमध्ये मी 2 टोमॅटो आहेत, असे उभे चिरलेले आहेत, ते घालते। ते पण आपल्याला मऊ करून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे। आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो भाजला गेलेला आहे चांगला। कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, मऊसर झालेला आहे आणि टोमॅटो पण चांगला शिजला आहे, बघू शकता मऊ झालेला आहे टोमॅटो पण। कांदा आणि टोमॅटो चांगला आपण परतून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हे थंड करायचं आहे। थंड करून मग हे मिक्सरला लावायचं आहे, पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण हे थंड करायला ठेवूया। इथे आपण बटाटे फ्राय केलेले आहेत, ते थंड झालेले आहेत। आता बटाटे काय करायचे, फोकच्या साहाय्याने ना बटाट्यांना असे होल करायचे। हे तुम्ही आधी पण करू शकले असते, पण थोडा बटाटा कसा हार्ड असतो त्याच्यामुळे पटकन होल झाले नसते, म्हणून मी हे फ्राय केल्यानंतर होल करत आहे। हे होल केल्यामुळे काय होतं, मसाला आतपर्यंत जाईल आणि बटाट्यांना चांगली टेस्ट येईल। फोकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने जरी केले नाही असे होल तरी चालून जातील, पण असे होल करून घ्यायचे। आपण इथे मिक्सर लावून घेतलेलं आहे, बघू शकता वाटून घेतलेलं आहे, पेस्ट तयार केलेली आहे, पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। आपण साईडला ठेवूया। इथे मी 2 मोठे चमचे दही घेतलेले आहे। दही आंबट घ्यायचं नाही, दही घरचं घ्यायचं,
आपण बाहेरचं घेतलं तरी आंबट घ्यायचं नाही. आता हे ना दही जरा फेटून घेऊया. असंच दही घातलं ना तर ते हे होणार, दाणे दाणे होणार, दही फाटल्यासारखं दिसणार. त्याच्यामुळे दही घालताना फेटून घ्यायचं आपल्याला. आता इथे दही आपण फेटून घेतलेलं आहे, हे बाजूला ठेवूया. आपण भाजी घालून घेऊया. इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. इथे मी 2 चमचे तेल घालत आहे. 1 चमचा जिरा घालूया. जिरं घातलं आहे. आपण खडे मसाले घालत आहोत. इथे मी 2 तेजपत्ता घेतलेले आहेत, छोटे घेतलेले आहेत. काळी मिरी 4च घालत आहे, जास्त खडे मसाले वापरणार नाही आहे. आणि 2च लवंग घेतलेले आहेत. 1 मोठी वेलची घेतलेली आहे आणि आपल्या ज्या हिरव्या वेलच्या असतात त्या 3 घेतलेल्या आहेत. आता हे मसाले ना थोडे गरम होऊन देऊया. जास्त भाजायचे नाही आहेत, थोडे हलके गरम करून घ्यायचे. गरम मसाले आपण गरम करून घेतले. आता याच्यामध्ये ना आपण ही जी पेस्ट आहे कांदा टोमॅटोची ती घालणार आहे. आता इथे आपण पेस्ट घातलेली आहे कांदा टोमॅटोची, ती परतून घ्यायची आहे. पेस्ट आपल्याला तेलावर चांगली परतायची आहे. गॅस मी स्लो ठेवला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे, 1-2 मिनिट. आता इथे कांदा आणि टोमॅटो मसाला हा पेस्ट 2 मिनिट परतून घेतलेली आहे. आता गॅस स्लो करायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. इथे मी 1 मिरची घेतलेली आहे, ती उभी चिरून घेतलेली आहे. बारीक चिरली तरी चालेल किंवा आलं लसूण पेस्टमध्ये टाकली तरी चालेल. मी अखंड मिरची 2 भाग करून घेतलेली आहे. इथे आपण अर्धा चमचा हळद घालत आहोत. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. 1 चमचा धना पावडर घालत आहोत. अर्धा चमचा जिरा पावडर. आता हे मसाले मिक्स करून घेऊया आपण. आता मसाले ना आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे तेलावर. आपल्याला हा मसाला जो आहे कांदाची पेस्ट वगैरे चांगली शिजवायचे, जेणेकरून भाजीला चांगली चव येईल. वरवर परतून आपण डायरेक्ट भाजी शिजायला टाकली, बटाटे वगैरे टाकून दिली तर चव येणार नाही. हा मसाला पहिले चांगला शिजवून घ्यायचा आहे. आपण स्लो गॅसवर झाकण ठेवून आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत, थोडं तेल सुटण्याकरता. आपण इथे 1 मिनिटासाठी झाकण ठेवून मसाला ठेवला होता, झाकण ठेवून दिलं होतं, बघू शकता. अजून आपल्याला मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे. हलका हलका तेल सुटलेलं आहे त्याला. पण स्लो गॅसवर ठेवायचं, फास्ट गॅस ठेवायचा नाही. इथे मी थोडंसं पाणी घालत आहे. मिक्सरमध्ये जे पेस्ट वाटली होती त्याच्यातूनच हे पाणी घालून काढलं आहे. गरम पाणी घेतलं आहे मी. आता इथे हे मिक्स करून घेऊया. आता इथे पेस्ट आपण शिजवायची आपल्याला, स्लो गॅस ठेवला. याच्यामध्ये मी फेटलेलं दही आहे ते घालत आहे. 2 चमचे दही आपण फेटून घेतलेलं ते घालत आहोत. हे मिक्स करूया आता. आणि झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. स्लो टू मिडियम गॅसवरच ठेवायचं, फास्ट गॅस ठेवायचा नाही, शक्यतो स्लो गॅस ठेवायचा. आपण झाकण ठेवून देऊया. इथे आपण झाकण काढूया. बघू शकता तेल सुटलेलं आहे वरती. आपण मसाला झाकण ठेवून शिजायला ठेवला होता. आता आपला मसाला थोडा हलका शिजलेला आहे. आपण याच्यामध्ये जे बटाटे फ्राय करून ठेवले होते ते घालणार आहोत. आता आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये. आधी मिक्स करून घेऊया. बटाट्यांना आपण फोकने होल करून घेतलेले आहेत, सुरीने होल केले तरी चालतील. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण. आता इथे आपण मीठ टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते, अगदी अर्धा पेला असं पाणी घालते, थोडंसं, जास्त पाणी नाही घालत आहे. आता हे मिक्स करूया आणि पुन्हा झाकण ठेवते. पुन्हा 5 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बटाटे आपले अर्धे शिजलेले आहेत. फ्राय करताना मी चेक केले होते. आपल्याला पूर्ण बटाटा शिजवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवूया आणि भाजी 5 मिनिट शिजवून घेऊया. आपण झाकण काढत आहोत. तुम्ही बघू शकता भाजीला तेल सुटलेलं आहे. भाजी मी चांगली शिजवून घेतलेली, पाणी घातलं होतं आपण थोडंसं, आणि मध्ये मी एकदा झाकण काढून परतून सुद्धा घेतली भाजी. आता इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे. दाखवते मी बटाटा शिजलेला. बघा बटाटा शिजलेला आहे. चमच्यानेच तोडते म्हणजे कळेल.
बघू शकता बटाटा शिजलाय आपला चांगला. फ्राय करताना आपण त्याला 20% शिजवून घेतलेला. आता आपल्याला पूर्ण शिजून गेलेला आहे बटाटा. भाजी आपली रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला कधी पण वरून घालायचा भाजी शिजून गेल्यावर. थोडीशी 1 चमचा कसुरी मेथी घालत आहे. आणि इथे आपण कोथिंबीर चिरून ठेवली होती बारीक ती घालत आहे. ते मिक्स करून घेऊया आधी. आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, कोथिंबीर वगैरे, कसुरी मेथी, गरम मसाला. आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. एकदम तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसुद्धा एकदम ग्रेव्ही चांगली झालेली आहे. आपली भाजी रेडी झालेली आहे. एकदम बाहेर जशी ढाब्यावर मिळते त्याप्रमाणे आपण भाजी इथे केलेली आहे. खूप छान झालेली आहे. आता आपण ही सर्व करूया. इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे. मस्त असे दम आलू आपले तयार झालेले आहेत. तुम्ही ग्रेव्ही पण बघू शकता, खूप परफेक्ट झालेली आहे. बाहेर जसे आपण ढाब्यावर खातो दम आलू त्याप्रमाणे आपण इथे घरच्या घरी दम आलू बनवलेले आहेत. एकदम पंजाबी स्टाईल आपण दम आलू बनवलेले आहेत. तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.